आजवा हाऊस ऑफ ड्रायफ्रुट्स आणि मिठाईसाठी नावाजलेल्या उत्पादनाचे भव्य दिवाळी गिफ्टिंग प्रदर्शन खारघर येथील रॉयल ट्युलिप या आलिशान हॉटेलमध्ये भरविले होते। यावेळी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। हॉलमध्ये अत्यंत आकर्षक पद्धतीने ड्रायफ्रुट्स, मिठाई व नमकीनचे प्रदर्शन मांडण्यात आले होते। ड्रायफ्रुट्स आणि मिठाईचा आस्वाद घेत आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी व इतर मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले। आजवाच्या मालकांचे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले। आजवाचे हे यशस्वी 10वे वर्ष असून ते पुढे सुद्धा त्यांच्या उद्योगाची 100री पूर्ण करतील आणि दिवसेंदिवस अशीच भरभराट होईल अशी आशा आमदार विक्रांत पाटील यांनी मनापासून व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या। यावेळी इक्बाल नावडेकर, जनरल सेक्रेटरी, वंचित बहुजन विकास संस्था महाराष्ट्र, जमील खान, अंजला नावडेकर आणि कच्ची, हसन सोंडे हे उपस्थित होते। आजवाचे सध्या 9 आउटलेट सुरू असून दरवर्षी नवीन 10 आउटलेट वाढविण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले। प्रत्येक वस्तूंचा दर्जा, गुणवत्ता आणि वाजवी दर यामुळे आजवाचे सर्वच उत्पादन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत अशी भावना ही उपस्थित मंडळींनी व्यक्त केली। कंपनीचे ओनर आरिफ पटेल, आसिफ पटेल, रिजवान पटेल, अजहर पटेल यांनी सर्वांचे आभार मानले। आज आमच्या सगळ्यांसाठीच खरं तर एक आनंदाचा, उत्साहाचा आणि एक मंगल दिवस आहे। खरं तर एक आजवा परिवाराने पनवेलकरांच्या सेवेसाठी, पनवेलच्या प्रत्येक नागरिकाला आपलंसं वाटेल अशा पद्धतीनं आपलं नाव प्रत्येकाच्या हृदयात पोहोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षात केलेलं आहे। आज 10 वर्ष, 10वा वर्धापन दिन, 10वी अॅनिव्हर्सरी आपण सगळेजण साजरी करतोय। खऱ्या अर्थानं एखादा उपक्रम सुरू करणं सोपं असतं, पण त्याचं सातत्य टिकवणं हे अवघड असतं। एखादा उपक्रम जेव्हा सातत्याने 2-3 वर्ष टिकतो, त्यानंतर खरं तर तो किती दूरपर्यंत जाणार हे आपल्याला कळणं सुरू होतं। कारण अशा अनेक उद्योग आम्ही बघितले की जे खूप मोठ्या थाटामाटात सुरू झाले, पण फार काळ मात्र ते टिकू शकले नाहीत। त्याची कारणं अनेक असतील, सेवा देण्यामध्ये काही अडचणी आल्या असतील, अनेक प्रकारच्या गोष्टी त्यात घडल्या असतील आणि त्याच्यामुळे ते उपक्रम नियमितता न टिकल्यामुळे पुढे राहू शकले नाही। पण जेव्हा आमचा आजवा परिवार 1-2 वर्ष नाही तर 10-10 वर्ष जेव्हा जनतेची सेवा, जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांची क्वालिटी, त्यांच्या सगळ्या टीमची मेहनत आणि त्यांची लोकांसाठी असणारी मंगल पवित्र भावना ही यातनं दिसते की कशा पद्धतीनं आजवा परिवार आज लोकांमध्ये पोहोचलेला आहे। आणि त्यामुळे मी मनापासून त्यांना त्यांच्या या 10व्या अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतो। त्यांनी ज्या पद्धतीनं 10 वर्षामध्ये त्यांचा परफॉर्मन्स ठेवलेला आहे, म्हणजे प्रोडक्ट सुरुवातीला कमी होते, पण त्या प्रोडक्ट मध्ये आम्ही नवीन काय आणू शकतो, लोकांच्या आवडीनुसार, त्यांच्या सजेशननुसार आम्ही आमच्या प्रोडक्ट लिस्ट मध्ये चांगल्या 4 गोष्टी कशा ऍड करू शकतो, अंडर वन रूफ आम्ही लोकांना त्यांच्या पसंतीच्या गोष्टी कशा मिळवून देऊ शकतो, या प्रत्येक गोष्टीवर विचार करून त्यांनी आजपर्यंत काम केलेलं मी बघितलेलं आहे। आणि त्यामुळे छोट्या एखाद्या उत्सवापासून, छोट्या कार्यक्रमापासून, छोट्या सणापासून ते मोठ्या मोठ्या सणांपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्ट गिफ्टिंगची या ठिकाणी मिळू शकेल। आपल्या घर परिवारामध्ये आनंदाचे क्षण असतील तर त्या ठिकाणी आपल्याला स्वीट्स पासून ते मोठ्या मोठ्या सणांमध्ये दिवाळीपर्यंत मोठ्या मोठ्या गिफ्ट हॅम्पर पर्यंतची सगळी तरतूद त्यांनी त्यांच्या या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये ठेवलेली आहे। आज खारघरला तुलिप हॉटेलमध्ये त्यांनी या गोष्टीचं एक सुंदर एक्झिबिशन भरवलंय। खरं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक प्रोडक्ट बघत राहावा, त्याला टेस्ट करावं, अशा पद्धतीचे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत। आणि असे अनेक प्रोडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी परदेशात ते टेस्ट केलं होतं आणि आज परत एकदा यांच्या प्रोडक्ट लिस्ट मध्ये, आज या एक्झिबिशन मध्ये ते प्रोडक्ट आम्हाला बघायला मिळाले। म्हणजे कशा पद्धतीनं एखाद्या विषयावर काम केलं पाहिजे, आम्ही फक्त एखादा उद्योग करतो म्हणून करतो असं नाही, तर लोकांना आवडणारी प्रत्येक गोष्ट आम्ही दिली पाहिजे, तर ग्राहक आमच्यापर्यंत जुडेल आणि आमच्या परिवाराचा एक भाग होईल। मला वाटतं की ही जी काही विचारधारा घेऊन आपण काम करताय, त्या विचारधारेचं कौतुक केलं पाहिजे। मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आपण आजपर्यंत 10 वर्षात जी काही क्वालिटी मेंटेन केली, खरं तर आपल्या यशाचं हे गमक आहे, रहस्य आहे। आपण येणाऱ्या कालावधीमध्ये भविष्यात हेच रहस्य कायम ठेवून
हीच क्वालिटी कायम ठेवून काम केलं पाहिजे. आज तर आपण 10वी अॅनिव्हर्सरी करतोय, पण येणाऱ्या पुढच्या 50-100 वर्षापर्यंत आजवाचं नाव असंच ताकदीनं पुढे राहिलं पाहिजे या शुभेच्छा देतो. आपल्या एक्झिबिशनला शुभेच्छा. येणाऱ्या सगळ्या सणांमध्ये आपल्याला चांगले यश मिळो, लोकांच्या घराघरापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने पोहोचो याच मंगल शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी आजवा परिवाराला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजवा नावातच, जसं इक्बालभाई बोलले की नावातच एवढं पावित्र्य आहे. आजवाचा अर्थच असा आहे की त्या ठिकाणी मदिनाला मुस्लिम धर्माचं जे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी जे खजूर होतो किंवा प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांनी ज्या ठिकाणी एक असं रोपटं लावलं होतं त्याच्यातून जे एक फळ तयार झालं त्याला आपण तिथलं खजूर म्हणतो, त्याचं नाव आजवा आहे. आणि त्या पावित्र्य टिकवण्यासाठी आजवा परिवारानं अथक मेहनत घेतलेली आहे. आणि आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हे एक्झिबिशन नाही, हे प्रदर्शन नाही, हे दर्शन आहे, हे वास्तव आहे. कारण आम्ही सगळ्यांनी ते टेस्ट केलंय, आम्ही बघितलंय, त्या क्वालिटीसाठी आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. मी एकदा दोनदा नाही 8-10 वर्ष झालं या आजवा परिवाराशी जोडलो गेलो. मला कधीतरी वाटलं असं की मला एखादी वस्तू क्वालिटी मला हवी आहे, ती मला क्वालिटी कुठे मिळेल, मला व्हरायटी कुठे मिळेल, तर मला एक पनवेलला निघालेल्या त्या आजवाच्या मला त्या ठिकाणी शॉप मध्ये मला मिळालं. पण ती क्वालिटी क्वांटिटी आणि त्या सगळ्याच गोष्टी आतापर्यंत गेली 10 वर्ष मला अभिमान वाटतो की तिथलं उद्घाटनाचं मला सुद्धा एक चांगलं भाग्य आहे माझं की ती संधी सुद्धा आजवा परिवाराने मला दिली. आणि आजवामध्ये तुम्ही जर आता एक आमचे गेजवणबाई सोडले तर पहिला हे आरिफबाई आहे, दुसरा हे आसिफबाई आहे, तिसरा हे अदरबाई आहे आणि चौथ्या आमचे गेजवणबाई आहे. म्हणजे हे मध्ये सुद्धा हे 3 भाऊ आणि हा 14 भाऊ त्याच्यामध्ये ऍडजस्ट झालेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं हे वास्तव आहे, ही टेस्ट आहे, ही क्वालिटी आहे. आणि विक्रांतजी जेव्हा म्हणाले की आता हे ब्रँड झालाय, आता आजवा हे एक ब्रँड आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला आता पुन्हा मला असं वाटत नाही एक्झिबिशन फक्त सगळ्यांना एकत्र करण्याचा हा येतोय, अदरवाईज आम्ही काय करतो हे दाखवायची गरजही आता उरली नाही. याच्यानंतर मला असं वाटतं की खारघरला ते आजवाचं दुकान निघालं, मला सांताक्रूजला निघालं, बऱ्याच ठिकाणी मुंबईत कितीतरी शाखा ओपन झाल्या. मला सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा परिवारातला जो हा तुमचा ही क्वालिटी आहे ती आता सगळीकडे वाढत चालली आणि स्टँडर्ड ब्रँड म्हणून आजवा म्हणलं की लोक डोळे दाखवून त्या ठिकाणी त्या वस्तू घेणार आहेत. आणि याच्या अगोदर आता मला टेस्ट करायला लावलाय. टेस्ट मी जितक्या केले त्याच्यामध्ये की मला आता इथे येऊन पुन्हा नव्याने काय टेस्ट करायची गरज नाही. आणि ज्या दिवशी 8-10 वर्षापूर्वी इथे आलो आणि त्याच्यानंतर हसनभाई या ठिकाणी बसलाय अतिशय प्रामाणिकपणे. म्हणजे त्याचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे, विक्रांतजी जसं बोलले की एखादा दुसरा वर्ष एखादा मोठा बिझनेस निघतो, मग कुठेतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि ते टिकत नाही. तर हे वाढत चाललंय, टिकण्यापेक्षा हे वाढत चाललंय. कारण हसनभाईसारखी माणसं, अनेक तुमचा प्रामाणिक स्टाफ, लोकांच्यासाठी तिथे गेल्यानंतर अतोटीनं दारापर्यंत त्याला घ्यायला येणं, परत सोडायला येणं, त्याला चांगली क्वालिटी देणं, घेऊ न घेऊ त्याच्याशी चांगल्या पद्धतीनं बोलणं, हा अप्रोच महत्वाचा असतो. त्यातून बिझनेस वाढत असतो. तर तुम्हाला टीम सुद्धा अतिशय चांगली मिळाली. त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजवा परिवार संपूर्ण मला असं वाटते की इथं नाही महाराष्ट्राने देशाच्या आता बाहेर सुद्धा जाऊ शकतो, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा आता आपल्याला प्रदर्शन ठेवायची गरज नाही. आता फक्त आपण ब्रँचेस काढत जायचं. तुमचे मी त्या ठिकाणी क्लायंट बघितले, अरे मी तर त्यातला एक साधारण छोटा क्लायंट आहे. तुमचे क्लायंट इतके मोठे स्टँडर्ड आहेत. मी बघितलं, मी तुमचे ते पॅम्पलेट ते वाचलं, मी ब्रोशर तुमचं बघितलं, त्याच्यावरती तुमचे एवढे टॉप जे काही त्यांनी टेस्ट केलं ते असे तुमच्याकडे येणार नाही. त्यामुळं तुम्ही ही क्वालिटी अशी टिकवाल, हा बिझनेस तुमचा असा वाढत जाऊ. आणि विक्रांत बोलला तसं 10वं वर्ष नाही, 11वं, 20, 100 वर्ष तुमची पुढचं जनरेशन सुद्धा याच्यामध्ये ताकदीने उतरून हा एक ब्रँड जागतिक लेवलला जाईल. एवढ्या तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत.